वळूयात पुढल्या बातम्यांकडे। उरणमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्याला आईसमोरच मारहाण करण्यात आली। उरणचे स्थानिक आमदार महेश बालदी यांच्या समर्थकांकडून ही मारहाण करण्यात आली आहे। मनसेच्या पदाधिकाऱ्याचे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर आरोप आहेत। मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय। मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून उरण पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे। पाटील नको लावू। अरे दलिंद्री तू तुला माहिती पाटील लावतो तू तेच करत आहे। पटेलचा पाटील लावतोस तू। अरे पटेलचा पाटील नको लावू। अरे दलिंद्री तू तुला पाटील लावतो तू तेच करत आहे। तपोवनामधील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली। वृक्षतोड करून तपोवनातील जागेवर भव्य असा डोम उभारला जाणार होता। डोम पुढील 32 वर्षांसाठी प्रदर्शन केंद्र म्हणून वापरला जाणार होता। तर तपोवनातील प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला आता स्थगिती देण्यात आली आहे। तपोवनातील झाडं तोडण्याला पर्यावरणवाद्यांनी विरोध केलेला आहे। तसंच काही राजकीय संघटनांनी सुद्धा त्याला पाठिंबा दिला। त्यानंतर आता या निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे। इथे डोम उभारण्यात येणार होता। डोम पुढील 32 वर्षांसाठी प्रदर्शन केंद्र म्हणून वापरला जाणार होता। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरून मनसेनं आंदोलन केलं आहे। मनसेच्या चित्रपट सेनेकडनं तपोवनातील वृक्षांसाठी आंदोलन करण्यात आलं। अमेय खोपकरांसह अनेक कलाकार देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले। माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, जसं त्यांनी पार्थ पवारांना माफ केलं तसं आमच्या तपोवनातल्या झाडांना माफ करावं। तपोवनातल्या एकही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही। मोठं आंदोलन आम्ही छेडू। गिरीश महाजनांच्यावर कोणाचा विश्वास नाही आणि ते बोलतात ते खोटं बोलतात। त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर रेसिडेन्शियल करण्याचा त्यांचा घाट आहे। तुम्ही याच्या मागचा डाव समजून घ्या। खाजगी बिल्डरच्या घशात हा सगळा एरिया देण्याचा घाट आहे। तर तपोवनामधल्या वृक्षतोडीला महेश मांजरेकर यांनी सुद्धा विरोध केलेला आहे। घरचं माणूस जाण्याचं जे दुःख ते झाड तोडल्याचं असं मांजरेकर यांनी म्हटलेलं आहे। वेगळा मार्ग निवडा, मात्र झाडं तोडू नका असं मांजरेकर यांनी म्हटलंय। मला वाटतं माझ्या घरचं माणूस जाण्याचं जेवढं दुःख होईल तेवढं एक झाड तोडल्याचं दुःख मला आहे। कुठल्याही कामासाठी झाड तोडू नये आणि गरज असेल तर पर्यायी मार्ग निवडावा, पण झाड कृपया तोडू नका। अख्ख्या ग्लोबल वॉर्मिंगचं कारणच ते आहे की व्हेजिटेशन कापलंय, झाडं तोडली आहेत आणि काहीतरी वेगळा मार्ग खरंच निवडा, पण एकही झाड तोडू नका। तर महाजनांकडनं हैदराबादच्या राजमुद्रीमध्ये जाऊन झाडांची निवड करण्यात आली आहे। हैदराबादच्या राजमुद्री इथून नाशिक शहरामध्ये झाडं लावण्यासाठी झाडं आणली जाणार आहेत। जवळपास 15 फुटांची 15,000 देशी झाडं लावण्याचा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा निर्णय आहे। ही झाडं लावल्यानंतर तपोवनातील झाडांच्या बाबत निर्णय घेऊ असं महाजन यांनी स्पष्ट केलं आहे। नृत्यांगना दीपाली पाटील आत्महत्या प्रकरणामध्ये एकाला अटक करण्यात आली आहे। काल रात्री जामखेड पोलिसांनी संदीप गायकवाडला अटक केली। संदीप गायकवाडने लग्नाचा तगादा लावत मुलीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप दीपालीच्या आईनं केलाय। संदीप गायकवाड भाजपशी निगडीत असल्याचा रोहित पवारांचा आरोप आहे। तर रोहित पवारांचं ट्विट आपण इथे पाहूया। अखेर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात संदीप गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। हा तोच आरोपी आहे ज्याच्या पत्नीला भाजपने नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आहे। स्वतःचं लग्न झालं असतानाही एका नर्तिकेवर लग्न करण्यासाठी दबाव आणल्यामुळे तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ या आरोपीमुळे आली। या घटनेमुळे भाजपचा खरा चेहरा पुढे आला आणि असे अनेक नमुने आहेत ज्यांना भाजपने नगर परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी दिली।
हीच आहे पार्टी विथ डिफरन्स. भाजप आता कोणत्याही दबावाला बळी न पडता आत्महत्या केलेल्या महिलेला न्याय मिळवून द्यावा. इंडिगोची विमान सेवा अद्यापही कोलमडलेलीच. रेल्वेकडनं अतिरिक्त गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत. मध्य रेल्वेकडून 14 विशेष गाड्या सोडण्याचं नियोजन आहे. मडगाव, नागपूर, बंगळुरू, लखनौ, गोरखपूर आणि दिल्लीवरून या रेल्वे धावणार आहेत.